माझी चड्डी. का रे म्हसाड्या, का झालं तुला सकाळी सकाळी? अगं आई माझी चड्डी सापडत नाही ग, कुठे गेली? आता कुठे गेली ते ती भटक भवानी, तुझी सोना मोना टोना? जा की तिला विचार जा जाऊन. काय ग आई, म्हणजे सोना मोना नंतर एकदाची आई आठवली म्हणायचं तुला? अरे तुझ्या सोना मोनानेच घातली असेल तर बघ रे चड्डी तुझी. आई ए हुडक की तुझ्या मोबाईल मध्ये, ते गुगल वर टाक की कुठं आहे माझी चड्डी म्हणून. नाहीतर तुझ्या गुगल मॅपला टाक की लोकेशन कुठं आहे माझी चड्डी म्हणून. अगं आई ऐक तर ग. होय रे असंच आहे रे, सारखं तुमचंच ऐकायला पाहिजे रे, मला कुठं बोलू देता तुम्ही? आई बरोबर आहे रे, तुमचं असलं ऐकायला करायला जन्म घेतलाय की मी. अगं होय रे बरोबर आहे की, तुझी चड्डी हुडका, बापाची नाडी हुडका, पुरीची बुद्धी हुडका, ह्याव करा त्याव करा, ह्यासाठी जन्माला आले ना मी. माणूस थोडीच आहे, सीआयडी मी, सीआयडी डिटेक्टिव्ह. अगं आई कुठला विषय कुठं न्याय लागलीस ग? ए होय की रे, बरं की मी मेल्यावर कळलं रे तुम्हाला बाप लेखाला. मी काय पण बरं आहे रे. आता रडायला काय झालं? अगं आई ऐक ना. बोला साहेब. अगं नन्नूच्यात कुत्रा आणले ग, आपण पण एक मांजर पाळूया की ग, प्लीज आई प्लीज. फक्त मांजरच कशाला आहे बाळा? डुक्कर आणू आपण, हत्ती आणू, नागिन आणू, साप घेऊन येऊ. सोड आता माझ्या अंगावर एकदाच सगळं ते मारून टाक मला, म्हणजे मोकळा उचल तू. ते सगळं कलेक्शन करा आणि मला बी त्याच्यात ठेवा रे. गाडव तर आहेच आपल्याकडं. गाडव ये इकडे, काय बघतो रे? तिकडे बघून गाडी चालव रे, तोंड बंद ठेव जरा तुझं. बर गप्पच बसतो मी आता. तुमच्या आई तर तेवढ्यासाठीच आहे की, लहानपणी तुमच्या गांडी धुतल्या, निम्म्या रात्रीचं तुमचं बाप धुवायला लावते, कवडीची किंमत नाही घरात मला. बोल की आता, बोल का तोंड शिवलं का रे तुझं आता? ती बडबड करत होतास मगापासून. अगं आई तूच तर गप बस म्हणते ना ग. आई बरोबर आहे की, तुम्हाला सगळ्याला मीच गप करते, सारखं माझीच बडबड असते. अक्कल नाही मला, मूर्ख आहे रे मी. आई काय अगं? हो रे तेवढंच करायला जन्माला आली रे मी. आई होय रे, घुमूत काढायला जन्माला आले रे तुमचा. मी मेल्यावर कळ तुम्ही दोघं धुवत बसा मग एकमेकाची गांड बापले का. काय गाई काय रडतेस सारखं सारखं प्रत्येक गोष्टीत? महेश, अरे महेश. ए मार 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 त्याला मार. ये कम ऑन बेबी कम ऑन फास्ट. अरे म्हसाड्या डुक्कर दलिंदर तोंडाचा, तुला किती वेळ झाला हाक मारते, आवाज येणार का रे तुला? खुट्या घालून घेतलं का कानात तुझ्या? अगं हा आवाजच आला नाही ग तुझा. जा त्या भाजीवाल्याकडनं जाऊन 1 किलो टोमॅटो, अर्धा किलो बटाटे, 1 किलो लसूण, मुळा, गाजर आण जा. अगं आई नंतर आणतो ना, मी खेळतोय आता. खेळू दे की ग प्लीज प्लीज प्लीज. नाही नाही खेळ खेळ तू, गेमच खेळ. काय काम बिम करू नको रे, ह्यासाठीच जन्माला घातलंय मी तुला. ह्यासाठीच 9 महिने पोटात वाढवलंय रे तुला. हेच दिवस बघायचा बाकी होता, एक दिवस मोठा होऊन गेम खेळत बसशील म्हणून. साधी भाजी मागितली तुला तर खेळत बसायचंय तुला. ठीक आहे ग आई जातो, थांब मी. एक दिवस तुमची आई मरून जाईल आणि तुम्ही गेम्स खेळत बसाल रे. बसा बसा गेमच खेळत बसा. माझं मी जाते ना ती भाजी जाऊन. Yes baby, oh my god. काय करायला लागलास रे बाथरूम मध्ये जाऊन? तास झाला हागायला जाऊन बसलायस की आतमध्ये. आणि ते कसला आवाज यायला लागलाय मोबाईल मधनं? ह्याच्यासाठी तुला मोबाईल घेऊन दिलाय का बापाने? दलिंद्र भोकाच्या उद्यापासून तुझा मोबाईलच बंद करते बघ. बापालाच सांगते जाऊन तुझं नाव आता, असला धंदे करतो बाथरूम मध्ये जाऊन म्हणून. आई बाहेर गेलतीस ना तू? आधी बाहेर निघ रे तू. ए आधी त्या मोबाईलचा जाळपेट भाज कर रे तिकडे नेऊन. अजून थुतार घेऊन आलायस तसलं पुढं डबड्या घेऊन तुझं. आता तर ठेवतो का नाही रे आतमध्ये फोन? हुबला का? किती वेळ झाला सांगते रे तुला. असा मुस्कड्यावर ना तुला गांडन तोंड एकच करेल बघ तुझी. आई तू तर बाहेर गेलतीस की ग? काय तीनदा बाहेर गेलती लावले रे? हो खरंय की रे, मी कायमचीच बाहेर जायची वाट बघतोय की रे तुम्हाला लोकाला रान मोकळं सगळीकडचं. बसा मग आयुष्यभर संडासात 2 जण एकमेकाची गांड धुवत बापले का. अगं आई किती बडबड करते ग सारखं. झालं का तुझं चालू रोजच?
हा रे बडबडीच आहे रे मी, येड लागलंय मला. मूर्खवानी रस्त्यांसारखं दगड मारत हिंडत असते मी लोकांना. नाही बघतेस तुझी सोना मोना कशी येते आल्यावर, तिची जरा चांगलं असते. अगं आई कुठला विषय कुठे घेऊन चालली तू? ए खरं रे, भवानी यायच्या आतच तुला पुळका यायला लागला रे तिचा. आल्यावर काय किंमत ठेवते काय माहित माझी. मर मर राबते तुमच्यासाठी. आईचं नाही रे इतका पुळका आला तुम्हाला कधी. यासाठी जेवढं मोठं केलं रे तुला, सोना मोनाचा बैल व्हायला रे. माझी तर किंमतच नाही घरात. एकदाची मी मरून गेल्यावर कळल तुम्हाला. आय ए महेश बाळा, आई चक्क बाळा आणि मी जेवायला काय बनवू रे रात्री? वाव आई एवढं प्रेम करतेस माझ्यावर. होय रे माझं एकुलते एक दिवाय की रे तू. अगं जे घरात असेल ते बनव ग आई, चालेल मला काय पण. अरे तुला जे खायचंय ते सांग रे, तेच बनवते मी. अंड करी कर की मग. होय रे तू आणि तुझा बापच अंडी घालतो की दोघ जण. जाऊ दे ग आई, मग जाम लावून ब्रेड दे मला. जामन ब्रेड खाऊन तर गांड वाळून गेली की रे तुझी. नाश्त्याचं नाही जेवण काय करू ते विचारते नासक्या. ए पिझ्झा कर की ग मग. ए पिझ्झा बिझ्झा का नाही बघ तसलं. ते ब्रेड भाजून देते त्यावर खायचं तर गप खा. मग गाजरचा हलवा कर की ग. भाजीवाला आला नाही रे सकाळी. अगं जाऊ दे ग, तुला जे बनवायचे ते बनव ग. अरे बाळा सांग तुला खायचंय, तुला जे खायचंय तेच बनवते मी. जाऊ दे ग मग गाई, पोहेच बनव ग. बाळा लय हलके असतात पोहे, रात्री कोण पोहे खातं का? जाऊ दे मग ग, मस्तपैकी चुरमुरे फरसाण मिक्स करून मला भेळ करून दे ग खायला. रात्री तुझ्या बापाने भेळ खाल्ली होती का रे? अगं मग पनीर कर की ग. आज घासात चिखल होता रे. अगं मग पनीरचा घासाचा चिखलाचा काय संबंध आहे ग? अरे चिखलामुळे गायीनं घास खाल्ला नाही रे, आणि त्याच्यामुळे गायीचं पोट रिकाम होतं आणि त्यामुळे तिनं दूधच दिलं नाही, त्याच्यामुळे पनीरच आलं नाही घरी. अगं आई घरात खाण्याला एक काय गोष्ट असेल तर ती दे ग, ती खातो ग मी. तुला जे करायचे ती कर बस का. अरे पालकाची भाजी आहे बघ घरात, ती करू का? हा ग चालतंय कर की मग. होय की आयुष्यात तेवढंच राहिले, पालकाची भाजी घ्या, त्याला नीट करा, धुवा त्याला बनवा. एवढ्या रात्री हीच करत बसू का मी? घरात कामवाली बाईच आहे रे मी. तुझ्या बापाला खिचडी भात खायचा आहे, तुझ्या बहिणीला पास्ता खायचा आहे, तुला पालकाची भाजी खायची आहे. घरात कामच करत बसते की मी. हॉटेलच काढून ठेवलंय ना मी, हागवणे बार अँड रेस्टॉरंट म्हणून. अगं आई मग पप्पाला खिचडी भात खायचं तर तेच कर, मी पण तेच खाईल ग. मग एवढ्या वेळ झालं विचारते की मी काय खायचं म्हणून. आतापर्यंत भात बनला असता मी जाऊन झोपले पण असते रे. अगं आई पण झोप ग मग जाऊन. झोप कसली रे, ती तर नाहीच माझ्या नशिबात. का तर तुम्हाला भातच खायचंय की रे. मी मरून गेल्यावर कळ रे एक दिवस माझ्या नशिबात कायमचं झोपून टाका, मला भोका शांत होईल. आणि मी मेल्यावर तुम्ही दोघं बापले का आयुष्यभर खिचडी भातच करून खावा मग. अगं आई पण अगं काय केलं घास लावता र, ती बदला देण्यात तर आई येईल बघ. हे ही कोण आहे घरात, कोण नाही बसले रे. अगं चिमकंडे काय ती. ए मी बाहेर कामासाठी चालले, मी यायच्या आत ते कपडे बिपडे बदलत असलं. आणि भांडण बिंडण करू नका अजिबात, घराकडे लक्ष ठेवा. होय गाई ठेवतो ग लक्ष घराकडे, भांडण नाही करत, आम्ही लहान नाही आता. ओके ओके आई. हे दादा आपण फिरायला जाऊ की. कुठं जायचं का फिरायला? दुबईला. मी ना मोबाईल मध्ये बघितलंय दुबई, लय भारी आहे ते. ए होय की तुझ्या बापाचं गटुडे ठेवले का दुबईला? काय करते तिकडे जाऊ ना. मला मिया खलिफावर चढायचंय जाऊन तिकडं. मिया खलिफा? हो ना रे दादा, किती भारी भारी येते, किती लाईट आहेत त्याच्यात, किती उंच उंच येते. अगं भवाने ती मिया खलिफा नाही ग, बुर्ज खलिफा आहे ग. कुठनं शिकते की असलं. नॉर पडल्यासारखं काय हसती ग. अगं लाज ग थोडं जीवाला. ते मिशा बघ किती वाढले, जरा भादरून येत जा पार्लर मध्ये जाऊन तिकडं. बघ जरा दुसऱ्या पोरी कसं राहतात ग.
अगं उद्या जर मला लेकरं झाली तर त्यांना प्रश्न पडेल की ग तुला काका म्हणायचं का आत्या म्हणायचं ग. पण माझी लेकरं तर तुला मावशीच म्हणणार ना. अवघड आहे का तुझं. इज्जत ना उदाहरण बीच में चादर. ये थोबाडीत दिल बघ तुझ्या. मीच मारन तुला. मला मारणार का ग तू चिमकांडे. ए चिमकांडे उठ ग. मी बाया माणसं हात उचलत नाही फायदा घेऊ नको ग. उठ बर का.